नमस्कार भावांनो आणि बहिणींनो. आज टेस्ट 4 आहे. प्रॅक्टिस टेस्ट 4 आज चालू आहे. ओके, पहिल्या 3 टेस्ट सोडवल्या नसतील तर सोडवून घ्या. हळूहळू हळूहळू लेवल वाढवतोय आपण. जोपर्यंत व्हाय तोपर्यंत वाढवायचा प्रयत्न करूया. बरोबर आहे. याची लिंक जी आहे या टेस्टची, तुम्हाला PDF जर हवी असेल तर टेलिग्राम चॅनलला आहे. वेगवेगळे अपडेट त्याच्यावर दिले जातात. तर टेलिग्राम चॅनलवर याची PDF दिलेली आहे. तिथून पहिल्यांदा क्वेश्चन सॉल्व्ह करा. नाहीतर तुम्ही बघत बघत पण पॉज करून सॉल्व्ह केलं तरी चालतंय. व्हिडिओला पॉज करायचा आहे आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, नंतर त्याचं एक्सप्लेनेशन बघायचं आहे. ओके, या पद्धतीनं सोडवा. 22-23 क्वेश्चन असणारे, नियर अबाउट 20+ क्वेश्चन्स आहेत. ओके, चला पहिल्या क्वेश्चनकडे जाऊया. सिलेक्ट द ऑप्शन. कोणाचा क्वेश्चन आहे? अॅनालॉजीचा क्वेश्चन आहे. काय म्हणतोय? नेपाल काऊ, इंडिया काय? बरोबर आहे. जसं नेपाळचा नॅशनल ॲनिमल काऊ आहे, तर इंडियाचा नॅशनल ॲनिमल काय आहे? टायगर आहे. बरोबर आहे. पिकॉक नॅशनल बर्ड आहे. चला, इन्कम इज रिलेटेड टू फॉलोइंग ऑप्शन्स. इन द सेम वे एक्सपेंडिचर इज रिलेटेड टू EMI. एक्सपेंडिचर, खर्च जसं EMI सोबत निगडीत आहे, तर इन्कम कशासोबत निगडीत आहे? तर ते सॅलरी सोबत निगडीत असतं. आता FTPY चा कन्सर्न JVTA सोबत लावायचा आहे. बरोबर आहे. बघा, F चा J सोबत कन्सर्न काय असेल? F चा J सोबत, F पासून J, F किती आहे? 6 वर आहे, J किती आहे? 10 वर आहे, म्हणजे किती झालाय? +4 झालाय. आता T चा आणि J चा T चा आणि V चा काय कन्सर्न असेल रे? T किती वर आहे? 20 वर. V किती वर आहे? 22 वर, म्हणजे इथं काय झालंय? +2 झालाय. आता P आणि T बरोबर आहे. P किती वर आहे? 15 वर आहे, 16 वर आहे, आणि T किती आहे? 20 वर आहे, म्हणजे इथं पण काय झालंय? +4 झालाय. आता Y आणि A, इथं पण काय झालंय? Y किती वर आहे? 25 वर. A किती वर आहे? 1 वर, म्हणजे कितीचं आहे? कितीचा झाला असेल? +2 चा झाला असेल. म्हणजे लॉजिक काय? +4 +2 +4 +2. मग M+4, M किती वर आहे? 13 वर, +4 17, Q. बरोबर आहे. Q आले किती ऑप्शन आहेत माझ्याकडे? 2 ऑप्शन आहेत. बरोबर आहे. त्यानंतर P+2, 16 + 2 18, R वाला माझ्याकडे एकच ऑप्शन आहे, दुसरं ऑप्शन कट, म्हणजे आन्सर काय येईल? B येईल. नेक्स्ट, 11 143, 13 221, 7 काय? सिंपलची गोष्ट आहे. काय केलंय? पुढच्या प्राईम नंबरने मल्टिप्लाय केलाय. 11च्या पुढचा प्राईम नंबर कुठला? 11 × 13 किती येईल? 143. आता सांगा 13 इंटू किती करू? 13 × 17, 13 नंतरचा प्राईम नंबर, मल्टिप्लिकेशन किती? 221. आता 7 नंतरचा प्राईम नंबर कुठला? 7 × 11, 7 नंतरचा प्राईम नंबर 11 असतो, म्हणजे आन्सर किती येईल? 77. नेक्स्ट प्राईम नंबरनी काय केलंय? मल्टिप्लाय केलंय. बघा, चला, FM25 is related to IJ125. बरोबर आहे. आता F ला I केलाय. F किती वर आहे? 6 वर आहे. I किती वर आहे? 9 वर आहे, म्हणजे कितीच झालाय? +3 झालाय. M ला J केलाय. M किती वर आहे? 13 वर. J किती आहे? 10 वर, -3 झालाय. बरोबर आहे. -3 झालाय. आता 25 काय? 5 चा स्क्वेअर आहे, आणि 125 5 चा क्यूब आहे. 5 चा क्यूब आहे. यस ऑर नो? 5 चा स्क्वेअर आणि 5 चा क्यूब आहे, म्हणजे ज्याचा स्क्वेअर घेतला त्याचाच काय घ्यायचा आहे? क्यूब घ्यायचा आहे. तेच सेम मॅटर कुठं झालंय? NO 36 आणि QL 1216. हा 6 चा स्क्वेअर आहे, तर हा 6 चा क्यूब आहे. NQ मध्ये कितीचं अंतर आहे? +3 चा अंतर आहे. बरोबर आहे. आणि OL मध्ये कितीचं अंतर आहे? -3 चा अंतर आहे. बरोबर आहे. -3 चा अंतर आहे, सॉरी, +3 -3. त्याच पद्धतीने आपल्याला कोणाचं काढायचं आहे? MP16. 4 चा स्क्वेअर,
4चा क्यूब किती येईल 64 बरोबर आहे 64 सिंपलची गोष्ट आहे p+3 किती 16+3 19 7 यस बरोबर आहे p-3 सॉरी 16-3 तर यम इथं काय येईल यम येईल -3 +3 m+3 pm64 answer is C. Next question is in the code language Lotus is written as a KPSVR. Then how will water will be written? Lotus ला काय रिटर्न केलंय KPSVR बरोबर आहे KPSVR असं याच्या पद्धतीने लिहिलंय तर वॉटरला काय लिहिल हेच सांगायचं आहे चला बघूया L+1 L-1 सॉरी L-1 K O+1 P बराबर है T-1 S U+1 V R-1 S-1 R बराबर है मग लॉजिक काय -1 +1 -1 +1 चला W-1 काय येईल V येईल V दोन ऑप्शन मध्ये आहे A+1 B येईल दोन्ही ऑप्शन मध्ये B दिसतंय T-1 यस एकाच ऑप्शन मध्ये दिसतंय या ऑप्शन मध्ये नाही आन्सर इज डी इन अ कोड लँग्वेज पर्टिक्युलर गोष्ट दिली आहे वर्ड कोणाचा कोड काढायचा आहे वर्डचा कोड काढायचा आता वर्ड कुठं कुठं दिसतंय इथं एक वर्ड दिसतंय इथं एक वर्ड दिसतंय बरोबर आहे वर्ड इथं दिसतंय बघा आता याच्यामध्ये सारखे सारखे कोड कुठले आहेत माय आहे आता तिन्ही लाईन मध्ये या तिन्ही लाईन मध्ये एक कोड सारखा आहे बरोबर कुठला माय MY एक वर्ड सारखा आहे MY म्हणजे यांचे कोड पण सारखेच असणार तिन्ही मध्ये सारखा असलेला कोड कुठला आहे PO नाहीये KI बरोबर आहे मग हा कोड कशाचा असणार KAI हा कोड असणार आहे मायचा आता या पहिल्या दोन लाईन मध्ये सारखे असणारे माय सोडून दुसरे वर्ड कुठले आहेत दुसरा वर्ड कुठला आहे वर्ड आहे बरोबर आहे मग दोन्ही याच्यात सारखे वर्ड कुठले आहेत PO मग वर्ड साठीचा कोड काय असेल रे डायरेक्टली PO आन्सर इज सी नेक्स्ट वन रिझर्वेशनचा कोड सांगितलाय हा टाइप थोडासा वेगळा आहे बरोबर आहे बघा पहिल्या याच्यात पण बघितला होता की याच्यामध्ये काय दिलंय रिझर्वेशनचे कोड साठी ऑप्शन 1 2 3 कोड 1 कोड 2 कोड 2 कोड 3 कोड 4 असं दिलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठला तरी एक ऑप्शन आहे आणि त्याच्या खाली एन्क्वायरीला एका पर्टिक्युलर मॅनर मध्ये कोड केलाय त्याच मॅनर मध्ये रिझर्वेशनला कसं कोड कराल हे तुम्हाला शोधायचं असतं बरोबर आहे एन्क्वायरी ला कसं कोड केलाय ENQUIRY याला कोड केलाय FLTQNLF म्हणून बरोबर आहे आता EF काय झालाय +1 झालाय NL N पासून L पर्यंत गेलेत -2 झालाय QT Q17 T20 +3 झालाय UQ बरोबर आहे U किती वर आहे 21 वर आणि Q किती वर आहे 17 वर -4 झालाय I किती आहे 91 N किती आहे 14 वर म्हणजे काय झालंय +5 झालाय इथं काय असणार आहे -6 असणार आहे इथं +7 असणार आहे सिरीजचं लॉजिक आहे +1 -2 +3 -4 +5 -6 +7 -8 आता रिझर्वेशन RESE नियर अबाउट सगळ्याचे पहिले 4 कोड वेगवेगळे आहेत मग आपल्याला एवढ्याचा जरी कोड काढला आपण +1 -2 +3 -4 तरी आपलं काम साधू शकतं चला बघूया इथं कोड बघून घ्यायचे यस इथं वेगवेगळे कोड आहेत त्याच्यामुळे आपलं काम साधू शकतं R-1 Q बरोबर आहे R+1 सॉरी +1 -2 यस R+1 यस
म्हणजे माझा कोड 1, कोड 3, कोड 4 नाहीये. बरोबर आहे. E-2, E-2, 5 वजा 3 C. माझा आन्सर आलेला आहे. माझा आन्सर काय असेल? कोड 2 असेल, ना की कोड 1. बरोबर आहे, कोड 2. आन्सर इज ए. या पद्धतीने सोडवायचा असतो या क्वेश्चनला. चला, ऑड वन आउट. ब्लॅक पेपर, कॅरमंडर, कार्डमम, ओनियन, क्लो. बरोबर, कार्डमम, ओनियन, क्लो. मग काय वेगळं आहे? ओनियन. बाकी सगळे गरम मसाले आहेत. ओनियन आपण गरम मसाल्याला सहसा वापरत नाही. वरून त्याची भाजी करायला वापरतो, पण गरम मसाला डायरेक्ट वापरत नाही. चला बघूया. सिरीजचा क्वेश्चन आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा पॉज करून. चला, 7चं 14 झालंय, 14चं 56 झालंय. म्हणजे काय झालं असेल रे? इंटू 2. 7 दोन्ही 14. बरोबर आहे. 14 चोक 56. 14 4 56. आता इथे किती झाला असेल? इंटू 6. 8 म्हणलं तर 7 8 56 नाही येणार. 6 6 36. बरोबर आहे. वेगळं चुकीचं काय हे बघायचं या सिरीज मध्ये. इंटू जर मी 6 केलं इथं तर किती येईल? इंटू 6 केलं तर 6 33. बरोबर आहे. इंटू 33. आता हे बघायचं कसं? इंटू काय करावं लागेल? मला 8 करावं लागेल. 48 ला 8चा. बरोबर आहे. 48. बरोबर. मग आलं बरोबर. मग यांचा जर गुणाकार केला तर किती येतोय? 8. 8 6 2. बरोबर येतोय. हा गुणाकार इथं बरोबर येतोय. बरोबर आहे. म्हणजे काय पाहिजे? 448 ऐवजी किती पाहिजे इथं? 336 पाहिजे. म्हणजे चुकीचं काय आहे? 448 आहे या लॉजिक नुसार. बरोबर आहे. याला जर गुणिले 8 केलं, पण याला किती करावं लागेल? इंटू 10. 2688 इंटू 10 म्हणजे काय? याच्यावर 0 वाढून जाईल. बरोबर आहे आन्सर. चला पुढे. फर्स्ट रो मध्ये काय झालंय? एन क्यू पी ओ. फर्स्ट कॉलम बघूया. लागतंय का काय मिळ? एन 14, क्यू 17, 3, पी पुन्हा मायनस, पुन्हा ओ, एन पी क्यू ओ. अशा पद्धतीनं गेलाय. आर एम, ओके, आर एम टी के. नाही, कॉलम वाईज चालत नाहीये. मग काय बघावं लागेल? रो वाईज आहे का बघावं लागेल. बरोबर आहे. कॉलम वाईज चालत नाहीये, रो वाईज आहे का बघावं लागेल. चला बघूया. बघा, आर एन मध्ये आणि आर मध्ये कितीचा डिफरन्स आहे? +4चा डिफरन्स आहे. आर आणि व्ही मध्ये आर 18, व्ही 22, +4चा डिफरन्स आहे. व्हेरी गुड. ओके. आता ही ज्याचे काढायचंय त्याला बाजूला ठेवूया. पी आणि टी मध्ये, पी कितीला आहे? 16ला, टी मध्ये 20ला. इथं +4चा डिफरन्स आहे. टी आणि एक्स मध्ये +4चा डिफरन्स आहे. बरोबर आहे. आता ओ आणि के चं बघूया. ओ आणि के -4चा डिफरन्स आहे. -4. के आणि जी -4चा डिफरन्स आहे. म्हणजे इथं पण किती असणार? -4 -4. बरोबर आहे. एम -4. 13 वजा 4 9 आय. बरोबर आहे. आन्सर इज आय. नेक्स्ट वन. सुंदर वॉक 4 किलोमीटर टुवर्ड्स द ईस्ट. बरोबर आहे. इथून निघालाय, ईस्टला गेलाय 4 किलोमीटर. देन ही टर्न्स राईट अँड वॉक 3 किलोमीटर. राईटला वळाला आणि 3 किलोमीटर चालला. बरोबर आहे. पहिल्यांदा ईस्टला गेला, त्यानंतर राईटला वळाला, 3 किलोमीटर सांगा. अगेन ही टर्न राईट अँड कंटिन्यू वॉकिंग. अगेन ही टर्न राईट अँड कंटिन्यू वॉकिंग. इकडे चाललाय तो आता. बरोबर आहे. वॉकिंग. विच डायरेक्शन ही इज गोइंग? सिंपलची गोष्ट आहे. हे ईस्ट आहे. आता तो या डायरेक्शनला चाललाय, म्हणजे ही कोणती आहे? वेस्ट आहे. आन्सर इज बी. याचा एक सोपा पण पद्धत आहे बरं का. ईस्ट पासून सुरू केली, पहिला राईट घेतला, दुसरा राईट घेतला. राईट राईट काय होत आहे? अपोजिट साईड होतीये. जर मी या साईडला चाललोय
मी दोनदा राईट घेतला, पहिला राईट आणि दुसरा राईट. मी कसं चाललोय रे, ज्या दिशेला तोंड करून चाललो होतो पहिल्यांदा त्याच्या अपोजिट साईडला चाललोय. मग दोन राईट असो या दोन लेफ्ट असो, तुम्ही जेव्हा दोन राईट घेता किंवा दोन लेफ्ट घेता, तुम्ही ज्या दिशेला चलत असता त्या दिशेपासून अपोजिट दिशेला जाता. ईस्टच्या अपोजिट काय येईल, वेस्ट येईल. नेक्स्ट, जी म्हणजे मायनस, पी म्हणजे प्लस, यू म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि यस म्हणजे डिव्हिजन. टाकून घेऊ. यस म्हणजे काय, डिव्हिजन. पी म्हणजे काय, ऍडिशन. बरोबर आहे. यू म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. आणि जी म्हणजे काय, सबस्ट्रॅक्शन. 48, 8, 7, 2, 21. 6 plus 7 into 2 minus 21. बराबर है. 6 plus 14 minus 21. काय होईल सगळ्यांची बेरीज, 20 वजा 21. आन्सर -1. नेक्स्ट, बघूया. ABCD आर 5 इव्हेंट्स, का 5 कार्यक्रम आहेत, त्यांचे नाव आहेत ABCD. परफॉर्म ऑन स्टेज फ्रॉम मंडे टू सॅटरडे. बरोबर आहे. कधी कधी होणार आहेत, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. या 6 दिवशी होणार आहेत, मंडे टू सॅटरडे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 6 दिवशी होणार आहेत. ऑन इव्हेंट एव्हरी डे, सगळ्या दिवशी आहेत. नॉट नेसेसरी इन अ सेम ऑर्डर, त्याच ऑर्डरने असतील असं काही नाहीये. 5च इव्हेंट दिलेत, 6 दिवस दिलेत. ओके, काहीतरी असेल. विथ अ 1 डे रेस्ट बिटवीन. बरोबर, कुठल्या तरी एका दिवशी रेस्ट आहे, म्हणजे त्या दिवशी काही नाही, सुट्टी आहे. सी विल परफॉर्म ऑन इमिजिएट नेक्स्ट आफ्टर डी. सी प्ले हा डी नंतर लगेचच्या दिवशी होणार आहे. म्हणजे हा काय आपल्यासाठी एक पॉइंट आहे. डीच्या नंतर लगेच कोण होणार आहे, कुठला प्रोग्राम होणार आहे, सी होणार आहे. द रेस्ट डे इज बिटवीन ए अँड ई. दुसरा पॉइंट काय आपल्याकडे ए आणि ई च्या मध्ये हा रेस्ट डे आहे. ए आणि ई च्या मध्ये 2 प्ले आहेत, ए आणि ई नावाचे, यांच्या मध्येच कुठेतरी हा काय रेस्ट डे आहे. मग ते कुठेही असू शकतो. बरोबर, पण त्या दोघांच्या मध्ये असेल, ई वर असेल, खाली असेल, असं काही कन्सर्न दिलेला नाहीये त्यांनी. बरोबर आहे. देअर आर 2 days गॅप बिटवीन ई अँड सी. ई आणि सी मध्ये किती दिवसाचा गॅप आहे, 2 दिवसाचा गॅप आहे. बरोबर आहे. हे पण आपल्यासाठी एक पॉइंट झाला. ई आणि सी मध्ये 2 days गॅप आहे. बरोबर आहे. बी इज नॉट अ लास्ट डे. बरोबर आहे. बी इज नॉट ऑन लास्ट डे, म्हणजे शेवटचा दिवस कुठला आहे, सॅटरडे आहे, त्या दिवशी बी नाहीये. बरोबर आहे. लास्ट डे अँड द रेस्ट डे वॉज नॉट ऑन ट्यूजडे अँड थर्सडे. मंगळवारी रेस्ट डे, मंगळवारी आणि गुरुवारी नाहीये, रेस्ट डे या दिवशी नाहीये. बरोबर आहे. इग्नोरिंग द रेस्ट डे, इग्नोर द रेस्ट डे. व्हॉट वॉज द ऑर्डर इन विच इव्हेंट परफॉर्म. बरोबर आहे. विच द इव्हेंट वेअर परफॉर्म, म्हणजे रेस्ट डेला जर सोडलं तर कुठल्या ऑर्डरनी इव्हेंट परफॉर्म झालेत हे सांगायचं आपल्याला. जेवढी माहिती दिली आहे तेवढी तुमच्या समोर आहे. आता याच्या नंतर याला वाचायची गरज नाहीये. आता आपल्याला इथं बुद्धी वापरावी लागेल. मला पहिल्यांदा अशा 2 जागा निवडाव्या लागतील. अशी जागा निवडावी लागेल ज्या ठिकाणी ए आणि ई या रेस्ट डे सोबत बसतील. बरोबर आहे. मला काय करायचं आहे, ई आणि सी मध्ये, ई आणि डी मध्ये, ई आणि सी मध्ये 2 दिवस पण टाकायचे आहेत, याला पण कन्सिडर करायचं आहे. मग मला काय करावं लागेल, सिंपलची गोष्ट आहे. मला अशी एक जागा शोधावी लागेल ज्याच्यामध्ये रेस्ट डे पण बसेल, ए पण बसेल आणि ई पण बसेल. बरोबर आहे. कशी हे असेल रे, समजा इथं मी ई बसवला. बरोबर आहे. इथं ई बसवला तर इथं सी बसवता येईल, आणि इथं सी बसवला, समजा 2 पॉसिबिलिटी जमतात त्याच्या, याच्या ई असेल. आता दुसरी पॉसिबिलिटी ए आणि ई च्या मध्ये काय आहे, एक रेस्ट डे आहे. या पॉसिबिलिटी मध्ये मी कुठे बसू शकतो त्याला,
इथं मी काय देऊ शकतो, ए देऊ शकतो आणि इथं रेस्ट डेज देऊ शकतो. बरोबर, रेस्ट देऊ शकतो. या पॉसिबिलिटीमध्ये ई आणि सीच्या मध्ये इथं ए ला बसवलं मी आणि इथं रेस्ट डे दिलाय. बरोबर आहे, रेस्ट डे दिलाय. आता हे कॉम्बिनेशन मला पूर्णला पूर्ण बसवायचं आहे. आता त्या व्यतिरिक्त आणखी एक कंडिशन आहे, ती म्हणजे ही वाली. बरोबर आहे, ती म्हणजे ही वाली. त्यांनी काय सांगितलंय की डी आणि सीच्या मध्ये काहीच नाहीये. बरोबर आहे, डी आणि सीच्या वर कोण आहे, डायरेक्टली सीच्या वर कोण आहे, डी आहे. या कंडिशन मध्ये ते पॉसिबल नाहीये, या कंडिशन मध्ये ते पॉसिबल नाहीये. आता सगळ्यात शेवटी एकच माणूस राहिला, तो म्हणजे बी. आणि बी बद्दल एकच विधान सांगितलेलं आहे, म्हणजे बी इथं बसणार नाहीये. आता मला ही जी पॉसिबिलिटी आहे ती मला डी पासून यापासून ठेवून चालणार नाहीये, मंडे पासून ठेवून चालणार नाहीये. मी जर मंडेला बघा, मी जर मंडेला डी ला प्लेस केलं, बरोबर आहे, तर 5व्या दिवशी कोण येईल, ई येईल. बरोबर आहे, मध्ये कुठेच जागा नाही आणि बी ला इथंच बसवावं लागेल मला. मग मला दुसरा ऑप्शन आहे, मी डी ला कुठं प्लेस करतो, इथे करतो. डी नंतर कोणाला करतो, सी ला करतो. सी नंतर कोणाला करतो, ए ला करतो. ए नंतर कोण आहे, रेस्ट डे आहे आणि त्यानंतर कोण आहे, ई आहे. बरोबर आहे. मग राहिलेला कोण आहे, बी. बी ला मी इथं प्लेस करेल. ऑर्डर काय असेल, बी डी सी ए ई. बी डी सी ए ई, आन्सर इज ए. बी डी सी ए ई, आन्सर इज ए. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ऑल कार्पेंटर्स आर वर्कर्स. ऑल कार्पेंटर्स आर वर्कर्स. ऑल वर्कर्स आर हार्ड वर्किंग. बराबर आहे, हार्ड वर्किंग. ऑल हार्ड वर्किंग आर, ऑल हार्ड वर्किंग पीपल आर वर्कर असं म्हणता येईल का, नाही. सगळे हार्ड वर्किंग पीपल हे वर्कर आहेत, नाही, काही आहेत. म्हणजे हेच विधान कसं आहे, चुकीचं आहे. ऑल कारपेंटर्स आर हार्ड वर्किंग, बरोबर आहे. सगळेच्या सगळे कारपेंटर जे आहेत ते कसे आहेत, हार्ड वर्किंग आहेत, ऑलचं स्टेटमेंट असल्यामुळे. म्हणजे सेकंड काय आहे, पॉसिबल आहे. सेकंड काय आहे, पॉसिबल आहे. म्हणजे ओनली कन्क्लुजन टू फॉलोज. नेक्स्ट वर जाऊया. ऑल पेन आर पेन्सिल. Some pencil are rubber. Some rubber are ropes. All ropes are tent. All ropes are tent. चला जाऊया कन्क्लुजन वर. Some tent are pencil आहे का कुठे, हे इथं पेन्सिल आहे आणि इथं टेंट आहे, काही संबंध आहे का, नाही, म्हणजे चुकीचं आहे. सम रोप्स आर पेन. सम रोप्स आर पेन दिसतंय का, नाही दिसत आहे. सम रबर्स आर पेन दिसतंय का, नाही दिसत आहे. सम पेन्सिल्स आर पेन, यस, हे पॉसिबल आहे. ओनली कन्क्लुजन फोर्थ फॉलोज. नेक्स्ट वन. चला कन्क्लुजनचा आणि क्वेश्चनचा या स्टेटमेंट आणि कन्क्लुजनचा हे आहे. क्रिटिकल रिझनिंगचा, थिंकिंग प्रोसेसचा क्वेश्चन आहे, सिलॉगचा नाहीये. वाचा. स्टेटमेंट काय दिलंय, वन मस्ट वर्क हार्ड टू बी सक्सेसफुल इन अ लाईफ. तुम्हाला जर लाईफ मध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला हार्डवर्क करावंच लागेल. बरोबर आहे, सिंपलचं त्याचं मिनिंग आहे. आता बघूया याच्यावरून कुठल्या कन्क्लुजनला जाता येईल. बरोबर आहे. पहिलं, हार्ड वर्किंग पर्सन इज सॅटिस्फाईड इन लाईफ. सॅटिस्फॅक्शन इन लाईफ बद्दल काही बोललंय का वर वाक्यात, बिलकुल नाही. म्हणजे पहिलं कन्क्लुजन नाही लागत, पहिला ऑप्शन नाहीये. विदाउट हार्डवर्क कॅनॉट बी सक्सेसफुल इन अ लाईफ, हाच त्या वाक्याचं कन्क्लुजन असू शकतो, गर्भित अर्थ असू शकतो. बरोबर आहे. हार्डवर्क शिवाय सक्सेस भेटणं पॉसिबल नाहीये. बरोबर, कॅनॉट बी सक्सेसफुल इन अ लाईफ.
सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला हार्डवर्क करावंच लागेल, हेच सांगितलेलं आहे. फक्त त्याला निगेटिव्ह वे मध्ये खाली लिहिलं आहे, बरोबर आहे. त्याचा अर्थ सेम होतो. म्हणजे सेकंड काय पॉसिबल आहे. आता थर्ड बघूया. ओनली दोज हू वर्क हार्ड विल बी एबल टू पास. इथं सक्सेसफुल होण्याचं चालू आहे. पासिंग फेल याच्याबद्दल काही बोलत नाहीयेत, म्हणजे हे पण नाहीये. लाईफ इज रिलेटेड टू हार्डवर्क, नाही सक्सेस, बरोबर आहे. हार्डवर्क रिलेटेड टू सक्सेस आहे. म्हणजे ओनली कन्क्लुजन बी फॉलोज. ओनली कन्क्लुजन बी फॉलोज. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. चला पुन्हा क्वेश्चन कशाचा आहे, इनइक्वालिटीचा आहे. बघूया. पहिलं काय, एच आणि व्ही मधलं दाखवायचं आहे. एच आणि व्ही, बरोबर आहे. दोन चिन्ह दिसत आहेत, एक ग्रेटर दॅन आहे आणि एक लेस दॅन इक्वल टू आहे, बरोबर आहे. एक लेस दॅन आहे आणि एक ग्रेटर दॅन इक्वल टू. दोन चिन्ह असल्यावर कुठलाही पद्धतीचं कन्क्लुजन निघत नाही, संबंध होत नाहीत, बरोबर आहे. जे आणि ई, बरोबर आहे. जे आणि ई, जे आणि ई मध्ये सगळ्यात मोठा भाऊ कोण आहे, ग्रेटर दॅन आहे. मग हे बरोबर आहे का, तर हे 100% बरोबर आहे. एफ आणि ई, एफ आणि ई मध्ये जर बघितलं तर दोन वेगवेगळे चिन्ह इथं दिसतात आपल्याला, म्हणजे यांच्यामध्ये पण कुठलाही कन्क्लुजन निघणं पॉसिबल नाहीये. ओनली सेकंड इज पॉसिबल आहे का इथं, ओनली कन्क्लुजन सेकंड इज करेक्ट. यस, करेक्ट. कुड इंडिया बिकम अ टेरर फ्री कंट्री इन अ फ्युचर. आता याचं अजम्पशन्स विचारलेत. आता मी जर हे वाक्य बोललंय तर माझ्या बोलण्यामागं मी काय विचार केला असेल, काय विचार करून हे वाक्य बोललं असेल, हा विचार म्हणजे अजम्पशन असतो, बरोबर आहे. इंडिया हॅज डिक्लेअर अ झिरो टॉलरन्स पॉलिसी, असं काही झालेलं असलं तर मी हा विचार केला असता हे वाक्य बोलण्याच्या आधी. यस, हो विचार केला असता. इंडिया सेक्युरिटी इस्टॅब्लिशमेंट इज वर्किंग हार्ड ऑन ऑल द फ्रंट्स. यस, हा पण विचार करून मी हे वाक्य बोललो असतो. यस, विचार करूनच बोललो असतो. या दोन्ही अजम्पशन असल्याशिवाय हे असं वाक्य निघणं शक्य नाहीये. म्हणजे तुम्ही त्या विषयाबद्दल थोडंसं बॅक ऑफ द माइंड जो विचार करता ते म्हणजे अजम्पशन. तुम्ही जर असं वाक्य बोलत असाल, कोणाला क्वेश्चन मार्क देऊन जरी बोलत असाल, तर तुम्ही कुठल्या कॉन्टेक्स्टनी बोलताय हा विचार करणं म्हणजे अजम्पशन. पहिला कॉन्टेक्स्ट झिरो टॉलरन्स पॉलिसी असू शकतो, बरोबर आहे. आणि हार्ड वर्किंग फ्रंटला सिक्युरिटी एजन्सी हार्ड फ्रंटला सिक्युअर करण्यासाठी हार्ड वर्क करताय हे पण असू शकतं. दोन्ही पण काय आहेत, इम्प्लिसिट आहेत, अंतर्निहित आहेत. आता बघा, मॅथमॅटिकल रिझनिंगचा हा क्वेश्चन आहे, डेटा सफिशियन्सी म्हणू आपण त्याला. आशाचं टोटल इन्कम मंथली किती आहे हे फाइंड आउट करायचं आहे. आशाच बेसिक इन्कम इज 100 मोर दॅन हर कलिग माला, बरोबर आहे. आता याच्यात काय दिलाय, आशाचं इन्कम हे मालापेक्षा किती आहे, 100 रुपये जास्त आहे. आता बेसिक इन्कम ऑफ माला इज 1550, 1550 रुपीज. आता मालाचं इन्कम किती आहे महिन्याचं, बेसिक किती आहे 1550. सिंपलची गोष्ट आहे. माला मेड एक्स्ट्रा अलाउन्सेस आउट ऑफ हिज इन्कम 2000 पर मंथ, बरोबर आहे. माला किती मिळवते एक्स्ट्रा अलाउन्सेस 2000 पर मंथ, विच इज 50 रुपीज लेस दॅन आशाज इन्कम. मग आशा किती मिळवते 2050, बरोबर आहे. 2050 हे एक्स्ट्रा अनाउन्सेस आहेत. आता त्यांनी काय विचारलेलं आहे, टोटल मंथली इन्कम काढण्यासाठी कुठले कुठले स्टेटमेंट गरजेचे आहेत. टोटल मंथली इन्कम, बेसिक विचारलेलं नाहीये. मग पहिलं पण गरजेचं आहे, बरोबर आहे, दुसरं पण गरजेचं आहे आणि तिसरं पण गरजेचं आहे. तिन्हीचं असल्याशिवाय काढू शकत नाही. मग आशाचं इन्कम किती आहे, मालाच्या इन्कमच्या 100 रुपये जास्त आहे, बरोबर आहे. मालाचं इन्कम किती आहे 1550 आणि आशा किती एक्स्ट्रा कमवते, टोटल अनाउन्सेस किती आहेत तिचे 2050, बरोबर आहे. मग सगळं मिळून किती झालं 2100, 1500, 2600, 2700, 3700, सॉरी 3600, 3700, 3700 रुपीज तिचं पूर्ण इन्कम झालं पर मंथचं. पण हे कशावरून काढू शकलो मी, तिन्ही वाक्यावरून, तिन्ही वाक्याच्या डेटावरून मी काय करू शकतो, त्याला कॅल्क्युलेट करू शकतो. फक्त एकानेच होत नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. मग काय, ऑल 3 स्टेटमेंट आर सफिशियंट. आन्सर इज डी, आन्सर इज डी. नेक्स्ट वर जाऊया. एक शब्द दिलाय मास्टर, MASTER. How many letters between them in the word as they are in an English alphabet?
याच्यामध्ये असे किती लेटर्स आहेत, अल्फाबेट्स आहेत जे पेअर आहेत, ज्यांच्यामध्ये आणि अल्फाबेटिकल सिरीजमध्ये जे अल्फाबेट्स आहेत, इंग्लिश अल्फाबेट्स आहेत, त्यांच्यामध्ये सेम नंबर ऑफ अल्फाबेट्स तुम्हाला दिसतील. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो. चला, एम कितीवर आहे? 13 वर. ए 1 वर पोझिशन ऑफ अल्फाबेट. एस 19, टी 20, एक तर जोडी भेटली, यांच्यामध्ये कोणीच नाही. ई कुठे गेला? ई 5, आर 18. बरोबर आहे. अशा किती जोड्या आहेत त्यांनी विचारलंय, पेयर्स किती आहेत बघूया. एक तर जोडी भेटली एस आणि टी ची, याला 1 म्हणू आपण. ए आणि 1 सोबत काही लागेल का? नाही. 13, 14, 15, 16, 17, 18 दुसरी पण पेअर भेटली. यम आणि आर. ओरिजिनल याच्यामध्ये यम 13 वर आहे, बरोबर आहे, आणि आर 18 वर आहे. यांच्यामध्ये पण 5च अल्फाबेट आहेत. क्यू पी ओ एन, बरोबर आहे, 4च अल्फाबेट आहेत. 13 4, हा एन आणि यम 13, बरोबर आहे. यम सगळ्यांच्या मध्ये डिफरन्स कितीचा होता? 13 आणि 18 मध्ये 5चा डिफरन्स आहे. आणि इथं पण किती आहे? यम 13 वर आहे आणि आर कितीवर आहे? 18 वर. यांच्यामध्ये पण कितीचा डिफरन्स आहे? 5चा डिफरन्स आहे. यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे? 0चा डिफरन्स आहे, बरोबर. यांच्यामध्ये पण कितीचा डिफरन्स आहे? एस आणि टी मध्ये 0चा डिफरन्स, इथं पण एस आणि टी मध्ये 0चा डिफरन्स आहे. म्हणजे ऍज पर द अल्फाबेट 2 अल्फाबेट असे त्याच्यामध्ये एम आर आणि एस टी जे प्युअर पोझिशनला आहेत, त्यांच्यामध्ये कोणीच नाही आहे, त्याच कंडिशनला तिथं दिसत आहेत तुम्हाला. म्हणजे किती आहेत? 2 आहेत. चला नेक्स्ट वन. 10 मार्च 2011 ला थर्सडे आहे. 10 मार्च 2011 ला काय? थर्सडे आहे, बरोबर आहे. 2 एप्रिल 2022 ला कुठला वार असेल? 11 वर्षानंतरचा वार विचारला. डिफरन्स किती आहे? 11 इयर्स. नंबर ऑफ लीप इयर्स किती असतील? 12, 16, 20 अधिक 3 करा, बरोबर आहे. दोघांची बेरीज किती? 14 डिवाइड बाय 7 रिमाइंडर 0. संपलं. वर्षाचा काही खेळच नाही आपल्या इथं. रिमाइंडर 0 आल्या तर. मार्चचे किती? मार्चचे राहिलेले किती? 31 तारखेचा महिना 21. 21 ला काय? डिवाइड बाय 7 रिमाइंडर 0. एप्रिलचे किती? 2. म्हणजे थर्सडे प्लस 2, बरोबर. थर्सडे प्लस 2 काढायचं आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, बरोबर आहे. आन्सर थर्सडेच दिलाय ना? यस. 8 एप्रिल आहे, सॉरी 8 एप्रिल आहे. इथं 8 एप्रिल आहे. तर मार्चचे 0, याचे 8, बरोबर आहे. 8 डिवाइड बाय 7. एप्रिलचे किती? 8. एप्रिलचे किती? 8. 7 डिवाइड बाय 8 डिवाइड बाय 7 रिमाइंडर किती? 1, बरोबर आहे. थर्सडे प्लस 1 येईल इथे. थर्सडे प्लस 1 येईल. काय येईल? फ्रायडे. गुरुवार अधिक 1 फ्रायडे. आन्सर काय येईल? फ्रायडे, बरोबर. कसं केलंय? वर्षांचा गॅप काढला, बरोबर. त्याच्यामध्ये लीप इयर ऍड केले, झालं. 14 आलं. दुसरं काही आलं असेल तर ते रिमाइंडर याच्यात ऍड केलं असतं. सिंपलची गोष्ट आहे. त्यानंतर महिन्यात मधला डिफरन्स काढला. किती दिवस होते? मार्च मधले 21 दिवस, कारण की 31चा महिना आहे, आणि एप्रिलचे 28 दिवस. 29 दिवस पूर्ण झाले. डिवाइड बाय काय केलं? 7 केलं, बरोबर. तुमच्या पद्धतीने डिवाइड बाय 7 केलं. काय होत आहे? रिमाइंडर 1 येत आहे. थर्सडे प्लस 1 फ्रायडे. आन्सर फ्रायडे. कुठलाही वार तुम्ही 2 सेकंदात काढू शकता या पद्धतीनं. चुकायची शक्यता सगळ्यात कमी असते. लास्ट क्वेश्चन होता 5व्या सिरीज मध्ये. भेटूयाच लवकर. ज्यांनी याच्या आधीचे 3 पेपर केले नसतील त्यांनी 3 पेपर पाहून घ्या. पीडीएफ टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यावर वेगवेगळे अपडेट येत राहतील वेगवेगळ्या सब्जेक्टसाठीचे. आणि प्लस तुम्हाला नोटिफिकेशन पण त्याच्यावर भेटतील डिटेल याच्यामध्ये कन्सर्न मध्ये. आणि मटेरियल पण टाकत राहील मी. ओके. तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ते जॉईन करा. ओके. आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि शेअर तर जरूर करा आता, बरोबर. शेअर करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. औषध आहे ते, बरोबर आहे. चला बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या.